ज्या मागण्या होत्या त्या आदित्यताई तटकरे यांना आम्ही बाहुली का म्हटलो, आम्हाला बाहुली म्हणायची वेळ का आली, तर त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या मागण्या आमच्यापर्यंत त्यांनी सांगितल्या मंजूर केल्या होत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला त्यांना बाहुली म्हणून संबोधित करावं लागलं किंवा आम्हाला बोलावं लागलं, कारण की आमचा आक्रोश अनावर झाला। काय घोषणा देता आपण? मुंबईची बाहुली काय म्हणते? वेतन द्यायला नाही म्हणते। मुंबईची बाहुली काय म्हणते? वेतन द्यायला नाही म्हणते। मुंबईची बाहुली काय म्हणते? रिचार्ज द्यायला नाही म्हणते। या सरकारचं करायचं काय? खाली नाव सांगा तुमचं। पुष्पवती चंद्रकांत मोरे। काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी काय आंदोलन केलेलं आहे? तुम्ही आज आम्ही जिल्हा परिषदेच्या गेटवर बसलेले आहे, कुणालाही आतमध्ये जाऊ देत नाही, तसेच मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही घेराव घातलेला आहे। घेराव घातलेला आहे। घेराव एवढ्यासाठी घातलेला आहे की आजपर्यंत ज्याही योजना येतात त्या फक्त अंगणवाडीत येतात। लाडकी बहीण योजना अंगणवाडीत, सुकन्या योजना अंगणवाडीत, मातृत्व योजना अंगणवाडीत। मला असं म्हणायचं आहे, एवढ्या योजनांचं काम जर सरकार आम्हाला देत असेल तर सरकारने आमचा वाढीव मोबदला का दिला नाही? 2 वर्षापासून आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही, 2 वर्षापासून आम्हाला मोबाईल रिचार्ज मिळाला नाही। मोबाईलवर ऑनलाईन काम करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकेला खूप धारेवर धरलेलं आहे, पण मला सांगा त्या मोबाईलचा मोबदला दिला का सरकारने? दिलेला नाही। आज सरकारने सांगितलं होतं की मोबाईल रिचार्ज हे आम्ही गव्हर्नमेंटचे कार्ड पुरवणार आहेत, कार्ड पुरवले गेले नाही आणि आम्हाला अंगणवाडीच्या कमी पैशातून पगारातून ते मोबाईलचं रिचार्ज करायला लावलं। मातृत्व योजनेचं काम आत्तापर्यंत सरकार झोपलेलं होतं का? प्रोत्साहन भत्ता हा आमचा मिळाला नाही आणि प्रोत्साहन भत्ता न मिळता त्यांनी आम्हाला मातृत्व योजनेचं काम सांगितलं। आज आमच्या जो मुलांना मिळणारा आहार आहे तो इतका सकस, इतका निष्कस दर्जाचा आहार आहे की ते गुरंसुद्धा खात नाही आहे, तसा आहार अंगणवाड्यांमध्ये देत आहे। आणि अंगणवाडी सेविकेला धारेवर धरून गावामध्ये अंगणवाडी सेविका ही काम करते, तिला बिचारीला त्या गावातून पहिल्यांदाच ती गोरफडलेली असते आणि इकडे हे अधिकारी गोरफडतात। म्हणजे मला म्हणायचं असं आहे की जोपर्यंत चांगला निकष दर्जाचा आहार आणि आमचा इन्सेंटिव्ह 2000 रुपये महिन्याला जी वाढ झालेली आहे तो आमच्या मानधनामध्ये येणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे 30 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे। नाव तुमचं? प्रेमलता पाटील, जिल्हा अध्यक्ष। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।